गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 17वा अध्याय मागच्या वेळेस सुरू केला होता आणि 17व्या अध्यायाची जी प्रस्तावना आहे तेवढी आपण बघितली होती की ज्ञानेश्वर महाराजांनी तो अध्याय सुरू होण्यापूर्वी ज्या 30-35 ओव्या लिहिल्या आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येही आपल्याला गुरु आणि शिष्याचं जे अद्वैत आहे ते समजायला थोडासा त्रास झाला. आपल्याला जे दिसतं ते खरं वाटतं ही आपली समस्या आहे. जे दिसतं ते खरं वाटतं असं ज्यांना वाटतं, जे दिसतं ते खरं ज्यांना वाटतं त्यांना संस्कृतमध्ये पशु असं नाव आहे. पशु म्हणजे पश्यन्ति इति पशु. जे दिसतंय ते खरं आहे असं वाटतं, तर ते सगळ्यांनाच वाटतं. आपल्या इंद्रियांनी ज्याचं आकलन आपल्याला होत आहे त्याच्याकडे आपलं जेव्हा लक्ष असतं ना, सो वी आर मोर इंटरेस्टेड इन दी ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स. ते खरी वाटतात आपल्याला ती सगळी ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट ह्या विषयाचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर एकदा एका प्रवचनामध्ये स्वामी सर्वप्रियानंदांच्या मी असं ऐकलं होतं की त्यांनी एका दुसऱ्या कुठल्या तरी सायंटिस्टचं किंवा फिलॉसॉफरचं वाक्य कोट केलं होतं. एक अरिंदम चक्रवर्ती म्हणून प्रोफेसर आहेत फिलॉसॉफीचे. आय थिंक ते हवाई युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, इफ आय रिमेंबर ऑल ऑफ दिस करेक्टली. तर कोणी म्हटलं होतं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, परंतु काय म्हटलं होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो अन ऑब्जेक्ट इज एनिथिंग दॅट ऑब्जेक्ट्स टू कॉन्शियसनेस. म्हणजे आपल्या जाणीवेला जे ऑब्जेक्ट करतं ते ऑब्जेक्ट. म्हणजे कसं की मला माझ्या शुद्ध चैतन्य स्वरूपाची जाणीवेची अनुभूती का होत नाहीये? कारण की त्याच्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट आहे. सो ॲज लॉंग एज देर इज अन ऑब्जेक्ट इन माय अवेअरनेस, दॅट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट्स दी अवेअरनेस और दॅट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट्स दी कॉन्शियसनेस. म्हणजे आपल्या शुद्ध चैतन्य स्वरूपामध्ये एखादी वस्तू एखादा विषय समजा आला तर आपलं लक्ष त्याच्याकडे जातं आणि दॅट बिकम्स अ बॅरियर फॉर अवर अवेअरनेस. बॅरियर म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव तेव्हा होत नाही कारण की आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. तर आपल्या स्वरूपामध्ये जर नेहमी आपण स्थित असावं असं आपल्याला वाटत असेल तर हे जे विषय आहेत त्यांचा त्याग करावा लागेल ना. परंतु नैसर्गिकरित्या काय होतं की आपलं ध्यान विषयांकडे जातं आणि ध्यान विषयांकडे गेलं की काय होतं की ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते संघात संजायते कामा कामात क्रोधोविजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणजे आपला सर्वनाश होतो कारण की आपलं लक्ष विषयांकडे असतं. ध्यायतो विषयान् पुंसा म्हणजे विषयांमध्ये जर आपलं ध्यान असलं, सो इफ वी आर interested in objects of experience, then those will lead us to total destruction. म्हणून तर पहिली जी पायरी आहे ना आपल्या अद्वैताच्या अभ्यासामध्ये ती विवेक आणि वैराग्य. विवेक म्हणजे व्हॉट इज रिअल आणि व्हॉट इज नॉट रिअल. व्हॉट इज रिअल? माय अवेअरनेस इज रिअल. व्हॉट इज नॉट रिअल? द ऑब्जेक्ट इज नॉट रिअल बिकॉज द ऑब्जेक्ट कम्स अँड गोज. विषय जो आहे ना तो येतो आणि जातो, परंतु मी माझं जे चैतन्य आहे, माझी जी अवेअरनेस आहे ती तशीच राहते. तर त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि जे अवेअरनेसला ऑब्जेक्ट करते त्या ऑब्जेक्टला त्या विषयाला आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर पहिले आपण अवेअरनेस आणि ऑब्जेक्ट टू अवेअरनेस
हे जर समजून घेतलं तर आपल्याला ऑब्जेक्ट्समधनं बाहेर निघायला सोपं पडेल. तर अशा प्रकारे जर आपण त्याच्यातनं बाहेर निघालो तर आपल्याला असं कळेल की आपल्या अवेअरनेसमध्ये जे काही येत आहे, इन्क्लुडिंग गीता, इन्क्लुडिंग गुरु, दे आर ऑल्सो कमिंग अँड गोईंग. म्हणजे हा गीतेचा चिंतनाचा जो 1 तास आहे, तो देखील मंगळवारी सकाळी आणि शुक्रवारी सकाळी आपल्या वेळेप्रमाणे, आणि भारतामध्ये मंगळवारी संध्याकाळी आणि शुक्रवारी संध्याकाळी येतो आणि जातो. तो कुठे राहतो? कायम नाही राहत ना. म्हणजे काय की मग ह्याला पण धरून नाही ठेवायचं का? हे पण केव्हा तरी सुटेल. जेव्हा आपलं लक्ष आपल्या मनामध्ये जे इदम किंवा इतर असं म्हणून येत आहे, ते खरोखरच मिथ्या आहे हे कळलं, किंवा ते अनित्य आहे हे कळलं. त्या अनित्यामधलं सुद्धा जे आपल्यासाठी योग्य आहे ते निवडून आपण जर त्याच्यावर पहिले लक्ष केंद्रित केलं, म्हणजे पहिले जे उपयोगी नाही आहे त्याचा त्याग करून जे उपयोगी आहे तेवढंच फक्त धरून, सरतेशेवटी या उपयोगी इदमचा देखील त्याग होतो, आपोआप होतो. जसं महामृत्युंजय मंत्रामध्ये म्हणतात ना, की उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर मुक्षीय मामृतात. म्हणजे काय की फळ त्या वेलीला चिकटलेलं आहे. त्या फळाला आणि वेलीच्या मध्ये, फळाच्या आणि वेलीच्या मध्ये, किंवा त्या, म्हणजे फळ म्हणजे भोपळा समजा, किंवा काकडी असेल तर ती काकडी त्याच्यामध्ये आणि वेलीच्या मध्ये जे देठ आहे ते एकमेकांना, म्हणजे वेलीच्या दांडीला आणि ते हे सगळं चिकटलेलं असं दिसतं, परंतु ते कधी पण तुटू शकतं, किंवा त्याच्यामध्ये काही शक्ती नाही आहे. तर अशा प्रकारे आपण जे सध्या जगाला, विषयांना, प्रपंचाला चिकटलेलो आहोत, त्याच्यापासून आपली सुटका व्हायला पाहिजे. त्याच्यापासून आपली सुटका होणं आणि आपल्या जाणीवेमध्ये आपण परत येणं, आपण त्याच्यामध्ये राहणं, हे गीतेचं ध्येय आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गीता वाचत राहणं आवश्यक आहे. परंतु इतर गोष्टी दुय्यम आहेत. म्हणजे त्याच्यापैकी ज्या आवश्यक आहे त्या करा. की मला आता भूक लागली आहे, मला जेवण करणं आवश्यक आहे, ठीक आहे करा. तर विषयांशी संपर्क, विषयांचा उपयोग जेवढा आवश्यक आहे तेवढा करायला गीता नाही म्हणत नाहीये. परंतु तेवढाच जर आपण केला तर मग जे उरलेलं आपलं लक्ष आहे ते गीतेवर केंद्रित करता येणं जास्त सोपं होणार आहे. गीता एकदा समजली की त्याच्यानंतर मग गीतेची पण गरज नाही आहे. याचं उदाहरण आपण आधी बघितलेलं आहे की आपण, आपल्याला जे काही गणित आत्ता येत आहे ते गणित तर पहिल्या वर्गात नव्हतं येत ना. पहिल्या वर्गात तर आपण बे एक बे, बे दुनी चार, बेत्रिक सहा, बेचोक आठ असे पाढे म्हटले. आम्ही म्हटले, आता तुम्ही म्हटले की नाही मला माहित नाही, मी तर म्हटले होते. ते पण गणितच होतं. त्याच्यानंतर आपण अरिथमेटिक शिकलो, अंकगणित. नंतर ऑल्जेब्रा शिकलो, बीजगणित. त्यानंतर जॉमेट्री शिकलो, म्हणजे भूमिती. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्री शिकलो, त्रिगुणामिती. त्रिगुणामिती म्हणजेच ट्रिग्नॉमेट्री झालं असेल असं नाही वाटत तुम्हाला? त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलस शिकलो. मग पहिले पहिले एक कॅल्क्युलस होतं, नंतर मग इंटिग्रल कॅल्क्युलस होतं. आधीचं कुठलं होतं मला आता त्याचं नावच नाही आठवतं बघा, म्हणजे इतके दिवस झाले मला गणित शिकून. सगळं गणित होतं ना. पण ते पहिले जे शिकलो होतो, बे एक बे, बे दुनी चार, त्याचं पुस्तक आपल्याकडे आहे का आता? त्या पुस्तकाची गरज नाही आहे, कारण की त्याचा उपयोग संपला. अरिथमेटिकचा उपयोग संपला, अल्जेब्राचा उपयोग संपला, ती सगळी पुस्तकं गेली आता, कारण की त्याच्या पलीकडचं गणित आपल्याला यायला लागलं. त्याचप्रमाणे गीता जर कळली तर गीतेच्या पुस्तकाची उपयोगिता संपली आपल्यासाठी, कारण की त्याचं तत्व कळलं ना. दुसरं उदाहरण, आपण, आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना माहिती आहे की आपण पहिल्यांदा आपल्याला आपल्या
आजीनी, आईनी, मावशीनी, आणखीन कोणीतरी शिकवलं असेल की पोळ्या कशा करायच्या. ज्यांना आजकाल हे शक्य नाही ते यूट्यूब बघून पण शिकू शकतात ना कुठल्याही प्रकारच्या पदार्थाची रेसिपी, पाककृती. एकदा तो पदार्थ करायला यायला लागल्यानंतर त्या यूट्यूब व्हिडिओची किंवा पाककृतीची, रेसिपीची वगैरे गरज आहे का? त्याचप्रमाणे गीतेमध्ये काय लिहिलं आहे ते जर आपल्याला कळलं तर त्याच्यानंतर गीतेची गरज नाही आहे. मग त्याच्यानंतर आपण गीता कशाला करायची, कशाला वाचायची? कारण की मग त्याच्यामध्ये आनंद आहे. जोपर्यंत आपण इथे राहू, जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत शरीर रक्षणापुरतं जेवढं आपल्याला करणं आवश्यक आहे तेवढं आपण करू, आणि बाकीचा आपला सगळा जो वेळ आहे तो ह्या आत्मचिंतनात आपण घालू. कारण की आत्मचिंतनाची गोडी जर लागली आणि आपल्या आत्म्याच्या आनंदात जर आपण नेहमी राहू शकलो तर मग बाकीचे विषय आपोआप गळून पडतील ना. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्यैवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. मनातल्या सगळ्या कामना निघून गेल्यात. का बरं निघून गेल्यात? कारण की मला ज्या गोष्टीची कामना होते आहे ती गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही आहे. ती नित्य नाही आहे. तिच्यामुळे मला कायमस्वरूपी सुख नाही मिळू शकत, ह्याची खात्री पटली. त्यामुळे आपण जगामध्ये जो काही व्यवहार करू तो तेवढ्यापुरताच करू, त्याच्यामध्ये अडकणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पूर्ण आपलं लक्ष गुंतवणूक करू, परंतु आसक्ती अजिबात नसणार. सगळ्यांसोबत आपला व्यवहार प्रेमाचा असेल, परंतु आपण प्रेमबंधनामध्ये अडकणार नाही आणि त्यांना पण अडकणार नाही. जर अडकत असेल कोणी तर त्यांना आपण सांगू की तुम्ही व्यक्तीच्या बंधनात अडकू नका. तुम्ही व्यक्तीच्या बंधनात जर अडकला तर तुम्हाला दुःखच मिळेल, दुसरं काही नाही मिळणार. व्यक्तीच्या बंधनात अडकायला नको माणसाने. जे तत्व आहे ते समजून घ्या. आणि शेवटचं तत्व काय आहे? की माझी जी जाणीव आहे, माझी जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, शुद्ध जाणीव, बाकी दुसरं काहीच नाही. माझी जाणीव म्हणजे नॉट माय अवेअरनेस ॲज आय एम सेपरेट फ्रॉम यू. हा, जी खरी जाणीव आहे ज्याच्यामध्ये सगळेच इन्क्लुडेड आहेत, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन दॅट. त्या जाणीवेमध्ये मी जर राहिलो तर मग त्याच्यानंतर गीतेची गरज नाही. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत गीता शिकणं, गीता समजून घेणं आणि तिचा जाणीवपूर्वक आपल्या जीवनामध्ये उपयोग करणं किंवा त्याचं आचरण करणं हे आवश्यक आहे. सो लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. प्रभुपाद काय म्हणतात? पहिला श्लोक आहे 17व्या अध्यायातला. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. स्मिताताई तुम्ही आहात का इथे? तुम्हाला म्हणायचं आहे का हा श्लोक? वाय डोंट यू डू दॅट? वुड यू लाईक टू? कारण की तुम्ही माझ्याशी जास्त चांगलं म्हणता. हा झालाय का श्लोक तुमचा? अनम्यूट करा जर असाल तर, नाही तर मग आपण पुढे जाऊ. हा, एक मिनिट हा. बिलकुल बोला. हे माझ्या स्क्रीनवरच बघून म्हणा ना, तुम्ही पुस्तक नका कोडू. हो हो हो, त्याच्यावरनच म्हणते. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. व्हेरी गुड, थँक्यू. तर ह्याचा अर्थ प्रभुपाद सांगतात. अर्जुन अर्जुन इन्क्वायर्ड, ओ कृष्णा, व्हॉट इज द सिच्युएशन ऑफ दोज हू डू नॉट फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ स्क्रिप्चर बट वर्शिप अकॉर्डिंग टू देअर ओन इमॅजिनेशन. आपण जर शास्त्र संमत उपासना नाही केली आणि आपल्या मनानेच केली तर मग काय होईल? आर दे इन गुडनेस, इन पॅशन ऑर इन इग्नोरन्स? ते सत्वगुणामध्ये आहेत, रजोगुणामध्ये आहेत की तमगुणामध्ये आहेत? असा प्रश्न आहे कृष्णाचा, म्हणजे अर्जुनाचा कृष्णाला. जे शास्त्र मार्ग सोडून श्रद्धापूर्वक पूजिती त्यांची सात्विकती निष्ठा किंवा राजस तामस. शास्त्रमार्ग सोडून श्रद्धापूर्वक जर पूजन करत असतील जे कोणी, त्यांची
निष्ठा जी आहे ती सात्विक आहे की राजस आहे की तामसिक आहे? हं? आपले बंधू किशोरजी काय म्हणतात बघूया. मग अर्जुन विचारी कृष्णासी, शास्त्राधार नसे ज्या भक्तिसी, असे श्रद्धा मात्र पूर्ण तिच्यात म्हणावी कोणत्या गुणाधिष्ठित. कुठल्या गुणावर आधारित आहे ती? करावीची पूजा ही श्रद्धा असोनी, नसे ती विधियुक्त शास्त्रा धरुनी, तयांचीची निष्ठा कशी दे सांग देवा, रजाचे गुणी तामसी सत्व किंवा. कुठल्या गुणाची आहे ती निष्ठा? हं? त्याच्याबद्दल ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. अर्जुन म्हणाला की हे कृष्णा, जे शास्त्रविधीचे तो माहीत नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त होत ते पूजनादी करतात, त्यांची गती कोणती होते? सात्विक, राजस की तामस? तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. तो अर्जुन म्हणाला, तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या हे श्रीकृष्णा, हे आमच्या इंद्रियाच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा. ब्रह्मरूप कृष्ण आपल्याला इंद्रियांमुळे कसा अनुभवायला आला? तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेला श्रीकृष्ण तो आपल्या इंद्रियांना अनुभवायला आला. तुझं बोलणं आम्हाला संशययुक्त वाटतं. आय एम डाऊटफुल अबाउट व्हॉट यू आर सेईंग. जे शास्त्रे वाचुनी आणिके, प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कै पैखे बोलीलासी. कारण शास्त्रा वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचं दर्शनही होणार नाही, असं शास्त्राचा पक्षपात करून तू काय म्हणून बोललास? तू काय सांगितलं होतं मागच्या अध्यायात आम्हाला, की शास्त्रसंमत जर तुमचं आचरण असेल किंवा तुम्ही जे काही कर्म करत असाल तर तुम्हाला मोक्ष मिळणार, तर नाही मिळणार. आता ज्यांनी शास्त्र वाचलं नाही आहे, ज्याला ती संधी उपलब्ध नाही झालेली आहे, त्यांनी काय करायचं? तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. तर शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेलं असं स्थळच मिळत नाही. आणि शास्त्राचा अभ्यास करणारा जो गुरु तोही दूर असतो, त्याचाही योग होत नाही. आणि अभ्यासी विरजिया, होती ज्या सामुग्रिया, त्याही नाही आपैतिया तिये वेळी. आणि ज्या सामुग्र्यांची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्र्या देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात. उजू नोहेची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया. ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीत, ज्यांना बुद्धी साह्य देत नाहीत, ह्याप्रमाणे ज्यांना शास्त्रांचं संपादन दूरच राहिलं. किंबहुना शास्त्रविखी, एकही न लाहातीची नखी, म्हणोनी उखी विखी सांडिली जिही. म्हणून फार काय सांगावं, शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाहीच, म्हणून ज्यांनी शास्त्रांची वाटाघाटच टाकली. म्हणजे शास्त्र आपल्याला सापडत नाही किंवा त्याच्याप्रमाणे आपण करू शकत नाही, त्यामुळे आता शास्त्र नकोच, आता मग आपण दुसरं काहीतरी करू, आपल्या मनानेच करू. परिनिर्धारुनी शास्त्रे, अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे साचारे जे. परंतु शास्त्राचा विचाराने निश्चय करून आणि शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परम लोकात जे खरोखर नांदत आहेत, तया ऐसे आम्ही होवावे, ऐसी चाळ बांधोनी जीवे, घेती तयाचे मागावे आचरावया. त्यांच्यासारखं आम्ही व्हावं अशी जीवाची इच्छा बाळगून तसं आचरण करण्याकरता जे त्यांचे कित्ते घेतात. धड्याची आखरा, तळी बाळ विहे दातारा, का पुढासूनी पडी करा अक्षमू चाले. अहो महाराज, धड्यातील अक्षर पाहून त्याखाली तसं हुबेहूब मूल लिहितं, अथवा डोळसाच पुढे करून जसा आंधळा त्याच्या धोरणाने चालतो, तैसे सर्व शास्त्र निपुण, तयाचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपली आहे श्रद्धे. त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचं आचरण असतं, तसंच आचरण आपल्या श्रद्धेला जे प्रमाण मानतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जे वागतात, मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. मग शिवादिक देवांच्या पूजा, भूमिदानादिक मोठी दानं आणि अग्निहोत्रादिक यज्ञ जे श्रद्धेने करतात, तया सत्व रजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा, गती होयते आम्हा सांगी जो जी. त्यांना हे पुरुषोत्तमा सत्व रजतम ह्यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचेनी हे जग अंग छाया. तेव्हा जो श्रीकृष्ण वैकुंठ स्थानाचं आराध्य दैवत आहे व जो कृष्ण वेदरूपी कमलातील पराग आहे
आणि ज्याच्या अंगाच्या छायेने म्हणजे ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगतं, काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू, आनंद घनू, स्वभावतःच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता आणि जगात आढळून येणारं लोकोत्तरता आणि प्रौढपणा, अद्वैतत्व, गूढता आणि आनंद घनता हे गुण, स्वभावतःच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता. कृष्ण काळाच्या पलीकडे आहे. तो काळापेक्षा जास्त प्रबल आहे. आता जगात काय आढळून येतं? लोकोत्तरता, प्रौढपणा, अद्वैतत्व, गूढता आणि आनंद घनता हे सगळे जे गुण आहेत जगामध्ये आपल्याला हे क्वचित बघायला मिळतात. प्रौढत्व म्हणजे काय की मॅच्युरिटी, ही सगळी ज्या कृष्णामध्ये आहे. ये श्लाघिजती जेणेबिके, ते जयाचे आंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. त्या गुणांचा जो बोलबाला आहे तो ज्याच्या जोरावर आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे, तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या तोंडाने आता सांगणार आहे. तर काय सांगणार आहे ते आपण बघूया. अर्जुनाने विचारलं की ज्या लोकांना काही कळत नाही, जे लोक फक्त अनुकरण करतात कोणाचं. आता आपण, तुम्ही विचार करा की आपल्याला समजा शास्त्र कळत नसेल, आपल्याला घरी पूजा पण बरोबर नाही करता येत ना. तर मग आपण काय करतो की आपण देवळातले जे पुजारी असतात किंवा आणखीन आपल्या ओळखीचे जे पुजारी असतात त्यांना बोलवतो, आणि मग ते जसं सांगतात तसं आपण करतो. मग ते काय म्हणतात की तुम्ही डाव्या हातात पळी घ्या, तिथनं एक पाणी घ्या, उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्या, असं आचमन करा आणि मग सुरू करा. केशवायन्मा, माधवायन्मा, गोविंदायन्मा हे सगळं सांगतात ना आपल्याला. तर अशा प्रकारे ती पूजा आपल्याला सांगतात पुजारी, आपण फक्त त्यांचं अनुकरण करतो. तर मग अशा प्रकारे समजा मी पूजा अर्चा केली किंवा अशा प्रकारे मी कुठलाही शास्त्रविधी केला, तर मग मला सत्वगुणी गती प्राप्त होईल, रजोगुणी गती प्राप्त होईल की तमोगुणी गती प्राप्त होईल. तर समजा आपण ह्या शास्त्राचा उपयोग आपल्या स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी केला, तर आपल्याला सत्वगुणी गती प्राप्त होणार नाही हे तर उघड आहे. जी वैदिक कर्मकांड आहेत ना अनेक प्रकारची, ती वैदिक कर्मकांड करून आपल्याला त्याच्यामुळे जे काही फळ प्राप्त होईल, ते जर आपण भोगण्याच्या दृष्टीने जर ती पूजा केली तर ती रजोगुणी होईल. आपली अशी पूजा करण्यामुळे जर इतरांचं नुकसान होत असेल, तर तीच पूजा किंवा तीच जी काही आपण विधी करू ती तामसिक होईल. परंतु समजा आपण असा एखादा यज्ञ केला, म्हणजे आत्ताचा आपला हा जो ज्ञानयज्ञच म्हणू आपण याला ना, जे काही करतोय ते, त्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. तर तो सात्विक यज्ञ आहे, तो सात्विक विधी आहे. तर अशा प्रकारे समजा आपण श्रद्धापूर्वक गीता शिकलो, आपल्याला जी समजते तेवढी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये स्वार्थी इच्छा नसली, की याच्यामुळे लोकांनी अरे तुम्ही किती चांगली गीता सांगता असं ऐकण्याची इच्छा न ठेवून समजा आपण ते केलं, तर मग ती सात्विक पूजा होईल. तर अशा प्रकारे अर्जुनाने हा पहिला प्रश्न विचारला. आता कृष्ण सांगणार आहे उत्तर त्याचं. याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? यू हॅव एनिथिंग टू से अबाउट दिस? नमस्ते दादा. बोला स्मिताताई. अं, शिवलीला अमृत आहे ना, त्याच्यात एक अध्याय आहे आणि त्याच्यात त्या गोष्टीत आहे की असं आहे की एक पारधी असतो आणि तो शिकार करायला जातो आणि ती तो नेमका बेलाच्या झाडावर चढून बसतो आणि ती शिवरात्रीचा दिवस असतो, महाशिवरात्र, आणि त्या झाडाच्या खाली शंकराचं लिंग असतं आणि तो बसल्या बसल्या तो शिकारीची वाट बघत असतो आणि बसल्या बसल्या तो पानं खुडून खाली टाकत असतो. तर ती त्या लिंगावर पडतात आणि मग
त्याचा उद्धार होतो आणि त्याला मोक्ष मिळतो, अशी ती कथा आहे. पण ती मला आठवलं की अ, अनायासे त्याच्या हातून घडलं. म्हणजे त्याला पूजा कशी करायची माहिती नव्हती, पण तो अशा ठिकाणी अशा वेळी जो होता आणि त्याच्या हातून ते बेलाची पानं पडली देवावर. तर हे वाचून आठवण आली मला त्याची. खूप सुंदर. म्हणजे नकळत जरी सुद्धा आपल्याकडून चांगलं काम झालं तरी सुद्धा त्याचा परिणाम चांगला होतो, हे त्या कथेचं मर्म आहे. आता अजामिळ नावाच्या पाप्याची कथा आहे ना भागवत पुराणामध्ये, की ही वॉज अ व्हेरी वर्ल्डली पर्सन. तो जगामधल्या गोष्टींमध्ये रत होता. तो शेवटी एका वेश्येच्या प्रेमात पडला. त्या वेश्येशी त्यांनी लग्न केलं आणि त्याच्यापासून त्याला एक मुलगा झाला तिच्यापासून. त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि त्याच्यामध्ये तो फार आसक्त होता. म्हणजे त्या वेश्येमध्ये पण होता आणि त्या मुलामध्ये पण होता आसक्त, कारण की तिचा मुलगा होता ना तो, तिच्यापासून झालेला मुलगा. तर तो नारायण नारायण नेहमी म्हणायचा. तर नारायण हे नाव नारायणाचं आहे, तरी सुद्धा तो मुलाच्या उद्देशाने म्हणायचा ना, आणि तसा त्याचा जप व्हायचा. तर शेवटी जेव्हा तो मरायला टेकला आणि यमदूत त्याला घ्यायला आले, तेव्हा तो नारायणाचाच धावा करत होता. म्हणजे आपल्या मुलाला बोलत होता नारायण 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 नारायण. तर जोपर्यंत नारायणाचं नाव ह्या तोंडात होतं तोपर्यंत यमदूत त्याला काही करू शकत नव्हते. म्हणजे त्याला शेवटी यमदूतांना स्वर्गात घेऊन जावं लागलं, जरी त्यांनी आयुष्यभर पाप केली होती तरी. कारण की नारायणाचं नाव त्याच्या मुखामध्ये होतं मरतेवेळी. तर त्याचप्रमाणे आपली अशी परंपरा आहे की आपल्या मुलांची नावं आपण देवाच्या कुठल्या तरी नावावर ठेवावी. म्हणजे त्या नावानी जर आपण प्राण सोडला तर आपण स्वर्गात जाऊ किंवा आपल्याला चांगली गती मिळेल, नकळत सुद्धा असं होऊ शकतं. पण जर आपल्याला खरंच कळलं या नावाचं महात्म्य, तर आपल्या मुलाचं नाव ते असो किंवा नसो आपण ते नाव घेऊ ना. आपल्या इथे आधीच्या काळी पहिला मुलगा झाला तर त्याचं नाव रामावर, दुसरा मुलगा झाला तर त्याचं नाव कृष्णावर, अशा प्रकारची नावं ठेवायची. म्हणजे माझ्या मामांचीच नावं पहिल्या, माझे जे मोठे मामा होते त्यांचं नाव होतं रामचंद्र, आणि दुसरे जे मामा होते त्यांचं नाव होतं श्रीहरी, म्हणजे कृष्णाचं नाव. तर अशी आमच्या आजोबांनी नाव ठेवली होती. अच्छा, आजोबांचं नाव काय? माधव. तेही कृष्णाचंच नाव. हे माझ्या आईच्या वडिलांची गोष्ट सांगितली. माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव तर आधीच हरी होतं, हरिभाऊ. अच्छा, त्यांनी आपल्या मुलाचं नाव माधव ठेवलं, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव माधव आहे. माझं नाव ठेवताना त्यांच्या मनात होतं की ह्याचं नाव त्रिविक्रम ठेवावं. त्रिविक्रम हे नाव विष्णूचंच आहे आणि व्यवहारासाठी विक्रम. त्रिविक्रम नाव का बरं ठेवलं? कारण की पत्रिकेमध्ये अक्षर त्रि आलं, तर मग आता त्रिविक्रम म्हणून नाव ठेवलं. म्हणजे जे पाण्यातलं नाव म्हणा किंवा जे काही नाव असेल ते, पण ते प्रचलित नाहीये. प्रचलित जे नाव आहे ते त्याला ठेवायचं नाव विक्रमच होतं. पण नशीब कसं असतं बघा, की त्या पत्रिकेनुसार अक्षर आलं, त्यामुळे त्रिविक्रम नाव ठेवलं गेलं. त्रिविक्रम नाव हे विष्णूचंच नाव आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांची नावं अशी जर ठेवली, तर त्या निमित्ताने त्यांना बोलवण्याच्या नावाने तरी आपल्या तोंडातनं ते नाव निघतं ना. आता आमच्या मुलाचं नाव आम्ही ओम ठेवलं, कारण की ओंकाराचा जप सारखा व्हायला पाहिजे. ओम 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 ओम. तर रागाने जरी ओम इकडे ये असं जरी म्हटलं तरी सुद्धा ओम म्हटलं ना. तर अशा प्रकारे आपल्या इथे नावं ठेवण्याची पद्धत होती, आणि ती पद्धत आपण मोडू नये असं मला वाटतं. जे नाव अर्थपूर्ण असेल, जे नाव घेतल्याने आपली वाचा सुधारेल किंवा आपलं मन शांत होईल, अशा प्रकारचं नाव जर आपण ठेवलं तर फार चांगलं आहे. ओम हे नाव ठेवलं कारण की त्याचा अपभ्रंश नाही होऊ शकत, आणि त्याचं उच्चारण जे आहे ना ते तुम्ही गडबड नाही करू शकत त्याच्यात काही. ओम याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. एनीबडी कॅन से ओम. ज्यांना समजत नाही ओम त्यांना आम्ही काय म्हणतो, यू कॅन होम, होम विदाउट दी एच, म्हणजे ओम. अच्छा, इज इट लाईक दॅट? येस.
एकदा आमच्या मुलाला सिक्युरिटी लाईनमध्ये त्याचं ID वगैरे बघितलं एअरपोर्टवरून जात असताना. तर तो म्हणे की व्हॉट इज युअर नेम, तर म्हणे ओम. म्हणे हाऊ डू यू स्पेल इट, म्हणे OM. म्हणे आर दीज इनिशियल्स, म्हणे नो इट्स जस्ट द नेम. दिस इज द फर्स्ट टाइम आय हर्ड दिस नेम, इज अ ग्रेट नेम. म्हटलं येस व्हेरी गुड. तो पण खूप खुश झाला. दॅट इज माय नेम ओम. तो अगदी लहान होता तेव्हा. ही वॉज, आय डोंट नो, 4-5 वर्षाचा असेल किंवा आणखी मोठाही असेल कदाचित, काय माहित. पण ही वॉज क्वाईट थ्रिल्ड. म्हटलं की ओम हे किती सोपं नाव आहे बघ बरं, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. बरं, आणि इथे आपण अमेरिकेत राहतो, तर अमेरिकेत तर खूपच सोपं आहे लोकांना त्याचा उच्चार करणं. आणि अपभ्रंश नाही होऊ शकत. हे मोठं जर नाव असलं, तर आणखी आता अमेरिकेत विक्रम नाव जर मोठं वाटलं, ते VIK, विक एवढंच म्हणतात. विक नावाचं असतात ना, विक्टर नाव असतं, त्याचं नाव विक करतात ते. हाय विक. एक माझा मित्र आहे, तुम्हाला हाय विक असं म्हणतो. तर अपभ्रंश होऊ शकतो मोठ्या नावाचा, छोट्या नावाचा नाही होऊ शकत. म्हणून आमच्या मुलीचं नाव आम्ही उमा ठेवलं, उमा. उमाला काय करू शकणार तुम्ही? काहीच नाही करू शकत. उमाच म्हणावं लागेल ना, असं आहे. कारण की पत्तरकीने आमचं आडनाव जे आहे ते खूप मोठं आहे. तर ते सांगत बसलो लोकांना, आणि मला प्रत्येक वेळेस जेव्हा मी फोनवर बोलतो तेव्हा सगळं P फॉर, म्हणजे PA फॉर पेन्सिल्व्हेनिया, 2 T's फॉर टेनेसी, AR फॉर आर्कन्सा, K फॉर केंटकी, I फॉर इंडियाना, NE फॉर नेब्रास्का, अशी पूर्ण जिओग्राफी त्यांना समजावून सांगावी लागते अमेरिकेची. आणि मग त्यांना विचारतो मी गमतीने की हाऊ वॉज दिस फॉर अ जिओग्राफी लेसन. म्हणतात दॅट वॉज ग्रेट. त्याच्याशिवाय लोकांना कळतच नाही. तर एवढी मोठी नावं जर असली आपली, तर हा, तर ताई, रेडी आहे का आपण? नाही तुमचं. नाही, नाही, हे आपलं चाललंय बोलणं, त्याच्यावर माझ्या मनात एक नेहमी शंका येते की बोला आपण बोला. आता पूजा अर्चा वगैरे जेव्हा करतो तेव्हा सगळीकडे सांगलं की मन तिथे ठेवायला पाहिजे. तुम्ही पूजा करताय आणि एकीकडे क्रिकेट बघताय, टीव्ही बघताय, तर त्याला काही अर्थ नाही. मग हे जे अनामधानाने त्यांचं घडलेलं आहे तेव्हा त्यांच्या मनात कुठे काय असतं असं की आपण देवाचं हे करतोय किंवा काही, आणि तरी त्यांना फळ कसं मिळतं आणि आपल्याला कसं नाही मिळत. हो, तर तुम्ही समजा पूजा करत करत क्रिकेट बघितलं, आणि जर ती पूजा बरोबर होत नसली, तर मग क्रिकेटमध्ये तुमची टीम हारेल. नाही. आणि मग तुम्हाला दुःख होईल. म्हणजे ती पूजा पण जोक आहे आणि क्रिकेटची मॅच पण जोकच आहे ना. असं नाही करू शकत आपण. म्हणजे बघा की आता आपण या गीतेचं चिंतन करतोय, तर तुम्ही जर खरंच लक्ष दिलं, तर तुम्हाला ना, मी ज्या चुका करतोय ते पण लक्षात येईल, यायला पाहिजे. आणि त्या चुका ज्या आहेत त्या गीतेच्या चुका नाही आहेत. चुका ज्ञानेश्वर महाराजांच्या नाही आहेत, चुका आपल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला बरोबर शिकवायचा प्रयत्न करतायत. म्हणून तर आपण काय करतो की गीता आपल्याला समजत नाही, आपल्याला संस्कृत समजत नाही, तर त्याचं भाषांतर ऑथेंटिक ज्यांनी केलेलं आहे. ऑथेंटिक केलेलं आहे म्हणजे कसं आहे की गीता शिकण्यासाठी किंवा गीतेवर भाष्य करण्यासाठी जी काही पात्रता असायला हवी, काय आहे ती पात्रता? की फर्स्ट ऑफ ऑल ती गीता आपल्याला समजलेली असली पाहिजे. तर ती ज्ञानदेवांना समजलेली नव्हती असं तर आपण क्लेम नाही करू शकत. ठीक आहे. दुसरं म्हणजे की त्यानुसार त्यांचं आचरण असायला पाहिजे. तर गीतेनुसार ज्ञानदेवांचं आचरण नव्हतं हे पण आपण क्लेम नाही करू शकत. आणि तिसरं म्हणजे त्यांना त्याच्यापासून स्वतःला काही मिळवायचं नव्हतं, आणि त्यांना आपल्या हिताची चिंता होती. म्हणजे आपले जे गुरुचे जे क्रायटेरिया आहेत ना, आपण जे 3 क्रायटेरिया बघितले होते, की आपल्याला जर गुरु एखादी गोष्ट सांगत असेल, तर जे सत्य तो आपल्याला सांगतोय ते सत्य त्याला अनुभवायला आलेलं असलं पाहिजे. सो अनलेस द गुरु हॅज अंडरस्टूड, इंटरनलाइज्ड अँड मॅनिफेस्टेड दॅट ट्रूथ इन हिज लाईफ, तुम्ही त्याला सद्गुरू म्हणूच नाही शकत. मग तो एखादा शिक्षक झाला की त्यांनी पुस्तक वाचलं एखादं गणिताचं आणि आपल्याला गणित शिकवलं. परंतु सद्गुरू जो आहे त्यांनी सत्याचा अनुभव घेतलेला आहे, सत्याचा बोध त्याला झालेला आहे, आणि त्या बोधामुळे त्याचं जीवन आमूलाग्र बदललेलं आहे. ते सत्य त्याच्या जीवनामध्ये प्रगट झालेलं आहे. हा सद्गुरू. त्या सद्गुरूला आपल्या हिताची चिंता आहे. इतक्या कळकळीने त्यांनी एवढी सगळी गीता 700 श्लोकांची 7,000-9,000 ओव्यांमध्ये एक्सपॅन्ड करून आपल्याला समजावून सांगितली. ते स्वतः करता केली, त्यांना काय भारतरत्न पाहिजे होतं का? हा हा. किंवा त्यांना प्रोफेसरची नोकरी हवी होती, प्रमोशन पाहिजे होतं?
हा हा, काहीच नको होतं. ही डिडंट नीड एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्यांना आपल्या हिताची चिंता होती. अशा प्रकारचा जर गुरु आपल्याला कधी भेटला, तर त्या गुरूंनी आपल्याला जे काही सांगितलं असेल ते चुपचाप करा. त्याला तुम्ही क्वेश्चन नका करू. डोंट unnecessarily question him because he has experienced it himself. त्याचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव आलेला आहे आणि त्यांनी ते प्रगट केलेलं आहे. म्हणजे जर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्थ उच्यते, ही स्थितप्रज्ञता जर त्या गुरुमध्ये नसेल, तर त्यांनी त्याचा अर्थ कळलेला आहे त्याला, परंतु बोध नाही झालेला. नाही, ह्या गुरुला प्रश्न करायचा असं नाहीये, कन्फ्युजन आमच्या डोक्यातलं हा, तर आहे. तेच तर आपलं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मला तर जे सोपं वाटतं ना, तर जसं हे कृष्ण अर्जुनाही जो प्रश्न विचारला, तर माझ्याही मनात आहे की मला कुठे कळतंय शास्त्र. अच्छा ठीक आहे, जेवढं कळतंय तेवढं तर तुम्ही करा पहिले. सो पिक द लो हँगिंग फ्रूट फर्स्ट. ट्राय टू एम्युलेट दोज पीपल हू हॅव गॉन बिफोर यू. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना की हे जैन लोक संध्याकाळच्या नंतर जेवत नाहीत, हे जैन लोक जमिनीखाली उगवलेली वस्तू खात नाहीत. हा, तर म्हटलं ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी तर तथ्य असेल. तर जर ते, तर त्यातल्या ज्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तर मी काही सोडल्या नाही, पण पहिले कांदा आणि लसूण मी म्हटलं की मी आता नाही खाणार. तर गेले आता किती 40 वर्ष झाली असतील, 30-35 तर झाली. ही मुद्दाम नाही खाणार. समजा आता कुठे खाण्यात आलं वगैरे ठीक आहे, आपण लोकांकडे जातो, त्यांच्याकडे असतं वगैरे, आपण खाऊन टाकतो. परंतु ते न खाल्ल्यामुळे आय डिड नॉट मिस एनिथिंग ॲट ऑल. चांगलं वाटतं मला. आणि माझा व्यवसाय कन्सल्टन्सीचा असल्यामुळे ॲज अ कन्सल्टंट आय हॅव टू गो अँड मीट पीपल, मेनी पीपल. स्मिताताई. नाही, मला खोकला आला, पण मला एक हे माझ्या दृष्टीने फार कम्फर्टिंग वाटतं की आपल्या आपण जर मनापासून समजा आपण ध्यान केलं, मनापासून 5 मिनिटं जरी केलं तरी ते देवाला पोचतं. आपल्याला आपली पण त्याचा भावना फायदा जास्त होतो. महत्वाची आहे. खरंय. आणि ते देवाला पोचतं म्हणण्यापेक्षा तुम्ही जे आत्ता म्हटलं ना, सॉरी आपण दोघं वी टॉक्ट ओव्हर इच अदर, पण तुम्ही म्हटलं की त्यांनी आपल्याला लाभ होतो. म्हणजे 5 मिनिट आपण नुसतं शांत बसलो, तर देवाचं काय होईल आपल्याला माहित नाही, पण आपलं मन शांत होतं. म्हणजे आपण हे जे तासभर गीतेचं चिंतन करतो ट्वाइस अ वीक, त्याच्यामुळे गीतेचा काय फायदा आहे? त्याच्यामुळे श्रीकृष्णाचा काय फायदा आहे? त्याच्यामुळे ज्ञानदेवांचा काय फायदा आहे? काहीच नाही. फायदा आपला आहे, म्हणून आपण हे करतोय. तर कुठलाही अभ्यास, कुठलीही उपासना, कुठलंही कर्म जे आहे ना, ते आपल्या मनशांतीसाठी आपण करत असतो. आणि आपल्या मनशांतीसाठी नाही, आपण तासभर इथे जर फोकस्ड असलो तर आपलं घर पण शांत राहतं ना, तोपर्यंत आपली कटकट नाही लोकांना, राईट? असंही होतं. सो जोक्स अपार्ट, हा सगळा अभ्यास आपण जो करतोय तो आपल्या उद्धाराकरता करतोय. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आत्मैव ह्या आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आणि शेवटी आपल्याला ह्या देहामध्येच हे सगळं करता येणं शक्य आहे. आपण हे इतर प्राण्यांसोबत नाही करू शकत. म्हणजे समजा आपल्या समोर समजा पुष्कळ कुत्रे, मांजरे, कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह जमा झाले, तर आपण त्यांना ही कथा ऐकवणार आहे का? त्यांना समजणार आहे का? अहं, त्यांना नाही समजणार. वाघ, सिंह जर असले ते आपल्याला येऊन खाऊन टाकतील. दे विल थिंक की हा इट्स अ गुड लंच. सो गीतेचा अभ्यास आपल्यासाठी उपयोगाचा आहे. सो वी हॅव टू लर्न दॅट अँड सी. एनिवे. म्हणूनच तुम्हाला माझे अगदी मनापासून आभार की तुम्ही तुमचे सगळे व्याप सांभाळून आम्हाला मंगळवार आणि शुक्रवार नियमितपणे जिथे असाल तिथून तुम्ही हा वर्ग चालवता, त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन होतं, आम्हाला शिकायला मिळतं, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात म्हणून तर मी हे करतो. तुम्ही जर नसते तर मी काय दर मंगळवारी आणि शुक्रवारी असं बसून स्वतः थोडी अभ्यास केला असता. तुम्ही आहेत म्हणून मी अभ्यास करतो. ह्याच्यात तुमची मत आहे, माझी काहीच नाही आहे. आय सेकंड स्मिताताई. हो. थँक यू व्हेरी मच. अरे तुम्ही येता प्रत्येक वेळेस ऐकायला, माझ्यासोबत अभ्यास करायला, ऐकायला म्हणण्यापेक्षा अभ्यास करायला.
मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माझं ऐकताय असं बिसं काही नाही आहे. आपण सगळे एकत्रच अभ्यास करतोय इथे. स्मिताताई, मोकाशी, तुम्हाला काय म्हणायचं आहे का? नाही, चांगलं वाटतं. आम्ही पण वाट बघत असतो हो. मंगळवार खरं आहे ना, म्हणजे शुक्रवार. तुम्ही आहात इथे, तुम्ही वाट बघतात हे मला माहिती आहे, म्हणून मला पण यावंसं वाटतं ना. सो ती आपली खरं तर आम्हाला शिस्त लागते. शिस्त बरोबर आहे. लागली आहे एक्झॅक्टली. वेळेवर अगदी. Yes. तुम्हाला हे आपलं एकमेकांसोबतचं जे कमिटमेंट आहे ना सत्संगाचं, त्याच्यामुळे आपल्या मनाला शिस्त लागते, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपण नियमितप्रमाणे एखादी गोष्ट करतो, आणि ही चांगली गोष्ट आहे. बरं, ह्याच्यानंतर हे जर आपल्याला खरंच समजलं, तर आपलं जीवन आनंदी होणार आहे ना. बरं, जीवन आनंदी नाही झालं तरी जाऊ द्या, हा 1 तास तर आनंदी होतोय ना आपल्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला रस आहे, ह्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. कारण की आता अनेक लोक असे आहेत की ज्यांना हा 1 तास दुसरं काहीतरी करण्यात घालवा असं वाटेल, आणि ते घालवतातच ना. कुठे येतात नियमितपणे सगळेजण? कुठे येतात? नाही येत. जे नियमितपणे येत आहेत गेले 3-4 वर्ष, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जेवढा आदर आहे, मी तुम्हाला वर्णन करून नाही सांगू शकत. एनिवे, लेट्स मूव फॉरवर्ड. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. गो फॉरवर्ड. एक सेकंड, तुम्ही म्यूट करता का स्वतःला? आल म्यूट यू, डोंट वरी. आपण ज्ञानेश्वरीमध्ये होतो ना, आपण दुसऱ्या याच्यामध्ये होतो. हा, सॉरी स्मिताताई, मी तुम्हाला म्यूट केलं. अनम्यूट युअर सेल्फ आणि से द सेकंड वर्स प्लीज. श्री भगवान वाच म्हणता का? भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. व्हेरी गुड. याचा अर्थ प्रभुपाद सांगतात की द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड की अकॉर्डिंग टू द मोड्स ऑफ नेचर acquired बाय द embodied सोल, one's faith can be of three kinds: in goodness, in passion, or in ignorance. Now hear about this. जे काही मोड्स आपण अक्वायर केले, मोड्स ऑफ म्हणजे सत्वगुण आपण जो काही अक्वायर म्हणजे धारण केला असेल ना, त्यानुसार आपली श्रद्धा असेल, तर श्रद्धेचे जे 3 प्रकार आहेत ते सांगणार आहेत पहिले भगवान. ठीक आहे. तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी, ऐक सात्विक ती होय, जशी राजस तामस. तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभाव म्हणजे आपला जो स्वभाव असेल, जो आपण बनवला असेल, तशा प्रकारे आपण ती मिळवू. तर ती सात्विक असू शकते, राजसिक असू शकते, तामसिक असू शकते. आपल्याला किशोरजी काय म्हणतात की अर्जुनासी सांगती भगवान, श्रद्धेचे प्रकार असती 3, सात्विक, राजस व तामस, ऐक आता मी वर्णीन त्यास. तर ह्या तिन्ही श्रद्धा ज्या आहेत 3 प्रकारच्या, त्याच्याबद्दल आता भगवान सांगणार आहे आपल्याला. असावीची श्रद्धा प्रकारात 3, मनुष्य स्वभावा धरुनीची जाण, गुणांनी असे ते ही केलेची पार्थ, रजा माझी सत्वात किंवा तमात. या 3 मध्ये आपली श्रद्धा विभागलेली असू असू शकते. तर ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतील की श्रीकृष्ण म्हणाले, प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा 3 प्रकारची असते: सात्विक, राजस आणि तामस. ती आता ऐक. म्हणे पार्था तुझा अतिसो, हेही आम्ही जाणत असो, जे शास्त्राभ्यासाचा आळसो मानितो सेकी. देव म्हणतात की अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहोत असं समज. तू शास्त्राभ्यासाची अडचण मानत आहेस ना. शास्त्राभ्यास मी करू शकत नाही, त्याची अडचण आहे ना. मग मी तुला आता सांगतो काय. नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुधा सोपे नाही, सोपे नोहे. हे सोपं नाही आहे. नुसत्या हव्या त्या श्रद्धेने परमपदाला घेण्यास पाहतोस, तर चतुर अर्जुना, हे तसं सोपं नाही आहे. श्रद्धा म्हणतिल्यासी, श्रद्धा म्हणित श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नोहे. अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटलं की तेवढ्यावरच केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये. कारण ती श्रद्धा कोणत्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही. महाराच्या संसर्गाने ब्राह्मणही महार होत नाही काय? आता ह्याच्याबद्दल तर लोकांना खूप ऑब्जेक्शन असू शकतं. म्हणजे हे जातीवाचक नाव घेतलं आणि मग ज्ञानदेव ब्राह्मण आणि महार करत होते असं म्हणून मग ज्ञानेश्वरीच्या विरुद्ध एजिटेशन, आंदोलन,
करू शकतो ना कोणीतरी. तर त्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो समजायला पाहिजे, की जर ब्राह्मण हे तुम्ही व्यक्ती किंवा जातीवाचक असं नका समजू. तुम्ही ब्राह्मण म्हणजे गुणवाचक समजा. की समजा एखादी व्यक्ती सत्वगुणामध्ये असेल आणि जर तमोगुणाचं मिश्रण त्याच्यात झालं. आता हा मी पांढऱ्या रंगाचा सदरा घातलेला आहे, आज होळीचा दिवस आहे ना, आता ह्याच्यावर समजा रंग कोणी टाकला तर ह्याच्यात पांढरं जे त्याचं पांढरं शुभ्र जे कॅरेक्टर आहे ते खराब होईल ना, नाही होणार का? तर गुणानुसार तुम्ही त्याचा विचार करा. जातीवाचक किंवा व्यक्तिवाचक हे नका समजू तुम्ही. ते जर समजलात तर मग तुम्ही त्याच्यामध्ये अडकाल आणि मग आंदोलन कराल. ते करायची गरज नाही आहे. कारण की आपल्याला तर हे सांगितलंय ना, किंवा आपण हे बघितलं होतं ना, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे गुणकर्मानुसार होत असतात, हे जन्मानुसार होत नसतात, नाही का? तर ब्राह्मण कोण आहे, की इथे समजा जन्माने शूद्र असलेली व्यक्ती जरी सुद्धा ह्या चिंतनाला आली आणि प्रामाणिकपणे जर चिंतन केलं तर त्या क्षणी ती ब्राह्मणच आहे. माझा जन्म ब्राह्मण घरात झाला, परंतु मी काम जे करतो, माझं जे प्रोफेशनल काम आहे ते अस्पृश्यांचं आहे, शूद्रांपेक्षाही खालचे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये PhD केली. हे तुम्ही विचार करा. तर ॲज अ प्रोफेशनल आय एम अस्पृश्य, म्हणजे तिथे काम करून आल्यानंतर मला कोणी शिवू नये, मी आंघोळ केल्याशिवाय आणि इतरांनी आंघोळ केल्याशिवाय. म्हणजे काय हे अस्पृश्यता झाली का? स्पृश्यास्पृश्यता झाली का? इज दिस डिस्क्रिमिनेशन? नो, इट इज सिम्पल सायन्स. त्याप्रमाणे जर आपली सात्विक वृत्ती असली तर त्या सात्विक वृत्तीमध्ये समजा तामसिक वृत्ती येऊन मिसळली, तर महार हा तमोगुणयुक्त शब्द एखादी व्यक्ती किंवा जाती नाही आहे, परंतु ती समजावून सांगण्याची पद्धत आहे. किंवा तशा प्रकारचं समाजामध्ये वातावरण तेव्हा असेल देखील. आता ते कायद्याने गुन्हा आहे आणि आपल्याला हे आधुनिक विज्ञानाच्या आधाराने सुद्धा आपण इतकं समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय, की आपण जर बाह्य जी विविधता आहे त्याच्यामध्ये अडकलो तर मग जी एकता आहे आपली त्याच्यापासून दूर चाललं जाऊ. समजावून सांगण्यासाठी म्हणून सांगितलंय. ओके. आय डोंट एन्डोर्स इट, बाय द वे. आय शुड मेक इट व्हेरी क्लिअर. गंगोदक जरी झाले तरी मध्यभांडा आले, ते घेऊ नये काही केले विचारी पा. गंगेचं पाणी जरी असलं तरी ते दारूच्या भांड्यात आलं तर ते घेता येईल का? विचार करा बरं. कारण की त्या दारूच्या भांड्यामध्ये आतून दारू लागलेली असेल. त्याच्यामध्ये जर आपण गंगाजळ ओतलं तर गंगाजळ थोडंसं इम्प्युअर होईल ना. चंदनू होय शीतळू, परी अग्निसी पावे मिळू, तै हाती धरिता जाळू न शके काही. चंदन हा स्वभावतःच थंड आहे, परंतु त्याचा अग्नीशी संबंध झाला असता तो हाती धरला तर जळू शकणार नाही का? जळू शकेल ना, कारण की अग्नीशी संबंध आला. का किडाचिये आटतिये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले चोखासाठी नाग विना. अथवा अर्जुना, हिणकं सोनं आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोनं पडलं तर त्याचा हिणकसाशी संयोग झाल्यामुळे ते हिणकस होईल. असं असतं ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतलं तर त्यापासून नुकसान नाही होणार का? आता तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमच्याकडे प्युअर सोनं आहे. तुम्ही ते शुद्ध सोनं एखाद्या सोनाराला दिलं आणि त्या सोनाराने तुम्हाला ते आटवून म्हणण्याशिवाय वितळवून आणि मग त्याचा दुसरा दागिना करून तुम्हाला दिला. परंतु ज्या भांड्यात त्यांनी ते सोनं विरघळवलं ते शुद्ध नव्हतं किंवा त्याच्यामध्ये वेगळं सोनं होतं आधी, तर त्याच्यामुळे हे जे सोनं होतं ते अशुद्ध नाही होणार का? असं अशुद्ध होईल. तर त्याप्रमाणे आपला जसा स्वभाव असेल ना त्यानुसार आपली श्रद्धा थोडीशी अशुद्ध होईल, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोखडे, परी प्राणियांच्या पडे विभागी जई. त्याप्रमाणे श्रद्धेचं स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे, परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीस येते, ते प्राणिये तव स्वभावे, अनादिमाया प्रभावे,
त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती. तेव्हा प्राणी तर स्वभावता अनादी असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणाचेच बनलेले आहेत. तेथही दोनस गुण खाचती, मग एक धरी उन्नती. ते तैसियाची होती वृत्ती जीवाचिया. त्या त्रिगुणात देखील दोन गुण दबतात म्हणजे कमी होतात आणि एक वाढतो. त्यावेळेला जीवांच्या वृत्ती तशा वाढत्या गुणासारख्या होतात. म्हणजे सत्वगुण जर प्रबळ असला तर मग रजोगुण तमोगुण कमी होतो. रजोगुण प्रबळ असला तर सत्वगुण तमोगुण कमी होतो आणि तमोगुण प्रबळ असला तर मग सत्वगुण आणि रजोगुण कमी होतो. वृत्ती ऐसे मन धरती, मना ऐसी क्रिया करती. केलिया ऐसी वरिती मरोनी देहे. ते जीव अंतःकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात, संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात. आपण ज्या प्रकारच्या वृत्तीनी कर्म करू त्यानुसार त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. तसा देह आपल्याला मिळेल पुन्हा. बीज मोडे झाय होये, झाड मोडे बीजी सामाये. ऐसेनी कल्प कोडी जाये, परी जाती न नशे. बीज नाहीसं होऊन त्याचं झाड बनतं, झाड नाहीसं होऊन त्याचा बीजात समावेश होतो. हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही. जे झाड असेल तेच राहतं. आंब्याच्या झाडाला कडुलिंब नाही लागणार आणि कडुलिंबाच्या झाडाला आंबा नाही लागणार. तिया परी ये अपारे, होत जात जन्मांतरे. परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचं त्रिगुणत्व बदलत नाही. प्राणी त्रिगुणामध्येच राहणार आहेत. म्हणून प्राणी यांच्यापैकी पडिली श्रद्धा अवलोकी. ते होय गुणासारिखी तीही यया. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा ती या तीन गुणांसारखी होते असं समज. विपाये वाढे शुद्ध सत्व, तेव्हा ज्ञानासी करी साध. परी एका दोघे वोखद येर आहाती. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो म्हणजे ज्ञानाची इच्छा करतो. परंतु एकाला शुद्ध सत्वगुणाला इतर दोघे म्हणजे रजतम विरुद्ध आहेत. तुम्ही आता इथे आपलीच कथा बघा की आपल्याला जर गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली तर याचा अर्थ आपला सत्वगुण वर आलेला आहे आणि तमोगुण आणि रजोगुण तेवढ्यापुरता कमी झालेला आहे. पण मग दादा इथे आलो ना की आपल्याला इथे खूप चांगलं वाटतं, परंतु तिथे परत गेल्यानंतर मग पुन्हा आपण त्याच गोष्टी करायला लागतो. मग काय, मग तेव्हा तमोगुण आणि रजोगुण पुन्हा वर येतात, मग सत्वगुण कमी होतो, नाही का? तर हे आपण जितकं जास्त करू आणि ह्याची जाणीव ठेवू म्हणजे सत्वगुणाची जाणीव राहिली आणि रजोगुण तमोगुण जेवढे आवश्यक आहे तेवढे आपण जर केले तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. तुम्हाला रजोगुण आणि तमोगुण हे देखील आवश्यक आहेत, पण किती आवश्यक आहेत? त्यांचं या सत्वगुणावर वर्चस्व होऊ नये इथपर्यंत आवश्यक आहे. सो कीप सत्वगुण ॲट द टॉप अँड कीप रजोगुण आणि तमोगुण व्हेअर दे नीड टू बी. जगामध्ये राहण्यासाठी तुम्हाला तिन्ही गुणांची आवश्यकता म्हणजे तुम्हाला तमोगुणाची पण आवश्यकता आहे. तमोगुण जर नसला तर तुम्हाला झोपच नाही येणार. तर तमोगुणाची आवश्यकता त्याच्यासाठी पण आहे. परंतु सत्वगुण हा नेहमी वर जर असला तर जास्त चांगला होईल. सत्वाचेनी अंग लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारिगे. तव रज तम उगे कापा राहती. सत्वाच्या संबंधाने ती श्रद्धा मोक्षरूप फलापर्यंत जाते. तेव्हा रज तम स्वस्थ का बरं राहतील? कारण की ते त्याच्या विरुद्ध आहेत. हा, मोडोनी सत्वाची त्राये, रजोगुण आकाशे जाये. तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी. सत्वाचं बल नाहीसं करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो म्हणजे अतिशय वाढतो तेव्हा तीच श्रद्धा कर्म केरसुणी होते. म्हणजे त्याची वृत्ती ही कर्मरूपी केर सरसकट झाडणारी ही केरसुणी होते. आपण जर रजोगुणामध्ये अडकलो तर मग काय होईल की हे जे कर्म सगळं करू ना सपोजिटली सात्विक कर्म ते देखील आपण आपल्या स्वार्थासाठी करू. सो वी विल एंगेज इन पूजापाठ कर्मकांड टू गेट समथिंग इन दिस वर्ल्ड. म्हणजे मला संपत्ती मिळू दे, मला हे मिळू दे, मला सन्मान मिळू दे वगैरे अशा गोष्टींसाठी आपण हे कर्मकांड वापरू. कर्म केरसुणी. मग तमाची उठी आगी,
तेव्हा तेची श्रद्धाभंगी हो लागे भोगा लागी भलते या. मग तमाची जेव्हा आग उठते तेव्हा तमोगुण अतिशय वाढतो, तेव्हा त्याच श्रद्धेचा प्रकार भलत्याच भोगाकरता होऊ लागतो. म्हणजे निषिद्ध विषय विषय वासनेकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होते. तर अशा प्रकारे जर श्रद्धा आपली सात्विक असली तर आपण ज्ञानाकडे आकृष्ट होऊ. समजा आपण रजोगुणामध्ये आपली श्रद्धा असली किंवा आपला रजोगुण प्रबळ असला आणि आपण आपली श्रद्धा देखील रजोगुणाच्या दिशेने जाणारी असली तर आपण जगामध्ये काहीतरी कर्म वगैरे करू आणि जगामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि तमोगुणाकडे असली तर मग निषिद्ध कर्म करू. विषय वासना आपल्या मनामध्ये राहील. तर ह्या दुसऱ्या श्लोकाबद्दल आणि त्याच्यामध्ये ह्या छोट्या 7-8 ओव्या होत्या, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. जशी आपली श्रद्धा असेल किंवा ज्या गुणामध्ये आपण अडकलेलो असू त्यानुसार आपली श्रद्धा पण होईल. आणि दे विल सॉर्ट ऑफ डवटेल इच अदर. म्हणजे मी सत्वगुणी असेन तर ह्या सात्विक गोष्टींमध्ये माझी श्रद्धा असेल. म्हणजे काय असेल श्रद्धा? की गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते चांगलं आहे, खरं आहे, माझ्या कल्याणाचं आहे, सगळ्यांच्या कल्याणाचं आहे, अशी माझी श्रद्धा असेल. जर सत्वगुण ठीक असला तर. जर रजोगुण ठीक असला तर मग आपण काय करू? म्हणजे रजोगुण जास्त वर असला आणि सत्वगुणी तमोगुण जर कमी असला तर मग आपण काय करू? जगामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करू. मग आपण कुठले एंटरटेनमेंट शोज जास्त एंटरटेनिंग आहेत ते बघू. कुठल्या रेसिपीज जास्त चविष्ट आहेत त्या बघू. मग त्याच्यामध्ये आपण इंडल्ज करू. किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे आपलं जगामध्ये नाव होईल, आपल्याकडे खूप पैसा होईल आणि मग आपल्या नावाचे बोर्ड्स लागतील, आपल्याला कुठला तरी अवॉर्ड मिळेल. अशा प्रकारची जर आपली प्रवृत्ती असली तर मग आपण तशा प्रकारचं कर्म करू. आपली श्रद्धा त्याच्यामध्ये असेल, आपली श्रद्धा तशा प्रकारच्या कर्म करण्यामध्ये असेल की आपल्याला तशा प्रकारचं फळ मिळेल. आणि जर तमोगुणी असेल तर मग काय करू आपण? जो पैसा आपण कमवतो आपण विषयांच्या भोगामध्ये घालवू. म्हणजे जगामध्ये मटेरियल गोष्टींना आपण अडकू. तर ही तामसिक श्रद्धा. सात्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा, या 3 प्रकारच्या श्रद्धा. जसा आपला गुण असेल तशी आपली श्रद्धा असेल आणि त्यानुसार आपण कर्म करू. असं होईल. है ना? याच्याबद्दल काही बोलायचं आहे? प्रश्न आहे कोणाला? तुमच्या सगळ्यांची श्रद्धा सात्विक आहे म्हणून तुम्ही इथे येता आणि गीतेचं चिंतन करता. ह्याच्याबद्दल तुम्ही आप अभिनंदन के पात्र हो, असे आमचे एक गुरुजी आहेत. म्हणजे हिंदीमध्ये मी ज्यांचं प्रवचन ऐकतो, परमानंद गिरी महाराज, ते म्हणतात की आप बधाई के पात्र हो, आप ये सब सुनने के लिए आते हो. म्हणजे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात की तुम्ही हे सगळं ऐकण्याची इच्छा ठेवता आणि इथे येता आणि 1-1 तास मंगळवारी आणि शुक्रवारी माझ्यासोबत घालवता. तर येत जा असेच. बोला. एकच गोष्ट तिन्ही याच्यात कशी असते त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. छोटीशी सांगू का? सांगा ना, बिलकुल सांगा. एका डॉक्टरला एका पेशंटचा फोन येतो की इमर्जन्सी आहे, तुम्ही या घरी वगैरे असं म्हणून. तर त्या अशा प्रसंगामध्ये जर तो डॉक्टर सात्विक असेल तर तो काही न बोलता हातातलं काम टाकून ताबडतोब जाईल त्या पेशंटकडे, की रात्र कशी असो, पावसाची असो, अंधारी आहे, भयानक आहे काही. जर तो राजसिक असेल तर तो त्या पेशंटला म्हणेल तुम्ही इतके पैसे देताय का मला, तरच मी येईल. आणि जर तो तामसिक असेल तर तो तो त्याच्यावर चिडेल, हे काय कळतंय का नाही तुला, काही इतकी रात्र भयानक आहे, आता काही कोणी येत नाही, आता मग मी काय नाही तर येणार. तू मर. मी नाही येत. व्हेरी गुड. तर ही मी आपण कुठेतरी ऐकलेली गोष्ट या मला फार छान पटली. गोष्टीवर आपण आता ऑन दिस नोट वी कॅन स्टॉप फॉर टुडे. मग पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.